2026ची पहिली मौन अमावस्या यंदा 18 जानेवारी 2026 वार रविवारी आलेली आहे. अमावस्येचा कालावधी बघूया. शनिवारी रात्री 12च्या दरम्यान लागत आहे आणि रविवारी रात्री मध्यरात्री म्हणजेच रविवारचा पूर्ण दिवस संपून रात्री 1 वाजेनंतर संपत आहे. थोडक्यात काय की रविवारचा पूर्ण दिवस आपल्याला मौन अमावस्या म्हणून साजरी करायची आहे. मौन अमावस्या नावातच त्याचा अर्थ आहे. मौन धारण करून ही अमावस्या खूप महत्त्वाची मानली गेली आहे आणि नक्कीच या अमावस्येचं अवचय साधून आपल्याला काही सेवा, काही उपाय करायचे आहेत. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी मौन अमावस्या म्हणजे काय, तर आधीच्या काळी अनेक, खरं तर आजही बरेच जे काही मोठे महंत आहेत, संत आहेत, तर ते मौन अमावस्याच्या दिवशी मौन धारण करत असतात. तुम्ही दिवसभरात मौन धारण करत असता, तर मौन अमावस्याचं व्रत कसं करावं त्या संदर्भातली माहिती बघूया. मौन अमावस्याच्या दिवशी आपल्याला मौन धारण करायचं असतं. आता हे मौन तुम्ही दिवसभरात धरायचं का, तर व्रत धरणं म्हणजे काय की तुम्ही सगळे आहार घेऊ शकता, फक्त तुम्हाला मौन धारण करायचं असतं. आणि का धारण करायचं असतं तुम्हाला सांगते. मौन अमावस्याच्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाते, आपल्याला कोणीतरी काहीतरी बोललं तर मग आपण छोटे मोठे काही बघत नाही आणि त्याला प्रतिउत्तर देत असतो. आणि नंतर मग खूप जास्त वाईट वाटतं आपल्याला की माझ्याकडून हे बोलून गेलं, मी अशी बोलली, पण गेलेला शब्द परत घेता येऊ शकत नाही. आणि 100 वेळा त्या व्यक्तीची माफी जरी मागितली तरी आपल्यातील पश्चाताप आहे, आपल्यातील जो दोष निर्माण झालेला आहे, तर तो आपण त्याच्यातून आपण कसा मार्ग काढू शकतो, तर याच्यासाठी मौन अमावस्या हे व्रत केलं जातं. आणि मला तरी वाटतं की मनुष्य जातीमध्ये प्रत्येक वेळेस असं आहे ना की काही ना काही घडतंच, की नक्कीच आपण कोणाला तरी वाईट बोलत असतो आणि काहीतरी अपशब्द मग बोलत असतो, तर तेच खरं तर खूप गिल्टी फील असतं, की मनामध्ये वाईट असतं. आणि दुसरं महत्त्वाचं असं म्हटलं गेलं आहे की बऱ्याच वेळा मग अशा कमेंट येतील की तर ताई एखादा व्यक्ती आहे आणि एखादे मग माझे आई वडील आहेत, माझा भाऊ आहे, बहीण आहे, अजून कोणी असेल, तर ती व्यक्ती माझ्याशी बोलत नाही आहे, त्या व्यक्तीने माझ्याशी बोलावं, म्हणून मी काय करू शकते, तर तुम्ही मौन अमावस्येचं व्रत करू शकता. असं म्हटलं गेलं आहे की दुरावलेली नाते जवळ येण्यासाठी सुद्धा मौन अमावस्येचं व्रत करायचं असतं. आता ताई दिवसभर न बोलता कोणीच राहू शकत नाही, पण या 24 तासाच्या कालावधीमध्ये रविवारी तुम्ही अगदी 1 तास, पाऊण तास, अर्धा तास, 2 तास तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मौन व्रत धरायचं असतं. आणि या मौन व्रतामध्ये काहीच बोलायचं नाही, तर मग काहीच बोलायचं नाही, फक्त भक्ती मार्ग आपल्याला असं म्हणतं की मौन अमावस्येच्या दिवशी दुरावलेले नाते जवळ यावे. आपण केलेल्या पश्चातापाचं आपल्याला जाणीव झाली असते, पण गेलेला शब्द आपण मागे घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस मौन अमावस्या व्रत जरी तुम्ही केलं ना, तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. मग त्याच्यासाठी काय, जसं सांगितलेलं आहे की आधीचे लोक तप ध्यान करायचे, तर आपल्याला पण मौन व्रत धारण करून भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची सेवा करायची आहे. जर अमावस्याला नाही करणं शक्य होत, तर मौन अमावस्या हा दिवस त्याच्यासाठीच आहे की अर्धा तास, पाऊण तास काढायचा आहे, 1 तास, 2 तास, जेवढं तुम्हाला जास्त वेळ तुम्हाला करता येईल ना, तर शांत बसायचं आहे, परमेश्वरासमोर बसायचं आहे आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते. आता भगवान विष्णूंची काय सेवा करायची आहे, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. नाही काही जमत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करू शकता. भगवान शंकरांची सेवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा मग ओम नमः शिवाय या मंत्राची 11 माळ तुम्ही करू शकता. आणि विष्णू सहस्त्रनामाची 1000 नावे घेऊ शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप 11 माळी जप करू शकता. असं म्हणतात की दुरावलेला व्यक्ती जरी असेल, मग ते नात्यातील असेल, सक्का असेल, तर ती व्यक्ती दुरावलेला आहे काही कारणांमुळे, जरी ती माझ्याशी बोलत नसेल, तर मग ते दुरावलेली नाते परत येतात, परत ते नाते जोडले जातात असं म्हटलं गेलं आहे. म्हणून या मौनी अमावस्येचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नक्कीच प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी मोठ्यांना उलटून पालटून आपण त्यांना बोलतच असतो आणि मग ते खूप जास्त गिल्ट असतं. आणि जसं सांगितलं की शब्द मागे घेऊ शकत नाही, 100 वेळा माफी जरी मागितली, मग आपल्यात ते दोष लागलेले असतात आणि याच्यातून आपल्याला मुक्तता मिळावी म्हणून ही मौन अमावस्या महत्त्वाची आहे. मौन अमावस्याच्या वेळेस या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं असतं. आता जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, तर त्याच्यातील काही पाणी मोठं तीर्थक्षेत्री पडलेलं आहे, मग प्रयाग आहे किंवा मग आता अशा ठिकाणी जाऊन तर आपण स्नान करू शकत नाही. पण तुमच्या जवळपास जरी पवित्र ठिकाण असेल, मग तिकडे जाऊन किमान हातपाय तरी धुवायचे आहेत. नाही तर मग घरातही तुम्ही स्नान करत असताना तर तेव्हा गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करू शकता, की जेणेकरून मग आपलं मन शुद्धीकरण बरोबर शरीरसुद्धा शुद्धीकरण होतं.
मौनी अमावस्याला सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य देणं, ज्याला आपण सूर्याला जल अर्पण करणं असं म्हणतो. पौष महिन्यामध्ये कधीही जमलं नाही तर रविवारी करायचं आहे. सूर्याला जल अर्पण करत असताना त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. बघा, अमावस्याला जेव्हा तुम्ही सूर्याला जल अर्पण करता तर तेव्हा काळे तीळ टाकायचे. ओम गृही सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे आणि काळे तीळ टाकून ते जल आहे तर ते आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे. तर तांब्यामध्ये पाणी घ्या आणि नंतर ते जल तुम्ही सूर्याला अर्पण करू शकता. तर हा दिवस दान, धर्म, कर्म, खरं तर अख्खा पौष महिना हा दानाचा आहे. तर त्यातल्या त्यात अमावस्या आपण आपल्या पितरांच्या स्मरणासाठी दान करायचं असतं. आपण पितृतर्पण करू शकता, आपण पितरांसाठी अन्नदान करू शकतो. तुम्ही मुंग्यांना सुद्धा धान्य घालू शकता, तुम्ही एखाद्या गरजूला खाऊ घालू शकता. गाईला सुद्धा या दिवशी खाऊ घालणं खूप पवित्र मानलं गेलं आहे. खरं तर पौष महिन्याचं एवढं महत्त्व आहे. पण काही कारणाने जरी तुम्हाला काही करणं शक्य नसेल तरी या दिवशी आपण पितरांच्या स्मरणार्थ दान करायला विसरायचं नाही. यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही दान करू शकता. गरजूला करा, गरिबांना दान. प्रत्येक अमावस्याला आपल्या जवळच्या गुरुजींना करायचं असतं. हिरण्यदान काहीच नाही आहे. 1.25 पावशर पेढे घ्यायचे आहेत, जानवा जोड घ्यायचा आहे, 11 रुपये दक्षिणा घ्यायची आहे आणि हिरण्यदान. सगळेच गुरुजी हिरण्यदान घेतात, नाहीतर जे घेतात ना तर त्यांना जाऊन स्वतः 12 ते 12:30च्या दरम्यान स्वतः जाऊन त्यांना दान करायचं आहे. ताई, आम्हाला गुरुजींना दान नाही करायचं, पण मग हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचं असतं. जे गुरुजी आहेत ना, जे ब्राह्मण गुरुजी आहेत तर त्यांना हिरण्यदान करायचं असतं. आणि बरेच गुरुजी आजकाल हिरण्यदान घेतात. त्याच्याबरोबर येतं की पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करू शकता. एखाद्या गरजूला तुम्ही तेल दान करू शकता. बऱ्याच काही गोष्टी आहेत पितरांच्या स्मरणार्थ. तर घोंगडी आहे किंवा मग चप्पल आहे, या गोष्टी तुम्ही दान करू शकता. संध्याकाळी रोज पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायची असते. रोज आपण त्याला स्पर्श करू शकतो. फक्त अमावस्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श न करता त्याची सेवा करायची आहे. अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तर आपले जे काही पितर आहेत ना त्यांना सद्गती मिळते. मनुष्यरूपी भेटलेलं आहे. तर आपले हे जे मनुष्यरूप भेटलेलं आहे, पण काही कारण आहे सत्कर्म करणं. खरं तर प्रत्येकाची हीच इच्छा असते की पुढचा जन्म नको, मग या जन्मात चांगले कर्म करा, चांगले काम करा की जेणेकरून पुढचा जन्म मिळेल का नाही माहिती नाही आहे, पण या जन्मातलं याच जन्मात भेटणार आहे. चांगले कर्म केले तर नक्कीच चांगलंच होतं. तर दान धर्म हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एखाद्या गरजू तुमच्याकडे मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असतील तर त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा एखाद्याला ज्याला गरज आहे तर त्याला तुम्ही दान करू शकता. तुम्ही वस्त्रदान, अन्नदान, विविध प्रकारचं दान करू शकता. पितरांच्या स्मरणार्थ संध्याकाळी पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. नक्कीच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. कणकेचा दिवा लावला तर उत्तम आहे, नाही तर मग पंती घेऊन जा. पंतीमध्ये 2 वाती मिळून 1 वात करायची आहे. त्याच्यात तिळीचं तेल असेल किंवा मग घरातलं कुठलंही तेल असेल तर ते टाकायचं आहे. जी पंती घेऊन जाणार आहे ना तर त्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीशी होणार नाही. तर तांदूळ घेऊन जा, त्या तांदूळावर ती पंती ठेवा. दक्षिण दिशेला तोंड करून ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. आपले जे काही पितर आहेत ना त्यांना सद्गती मिळून दे. तर याच्यासाठी प्रार्थना करावी की या दिवशी तर्पण विधी सुद्धा केला जातो. आपण कावळ्याला घास, खूप घरात खूप छान पद्धत आहे की दर अमावस्याला कावळ्याला घास द्यायची पद्धत आहे. तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही सुद्धा करा. तर याने पाप काहीच होणार नाही, उलट चांगलं होईल आणि काही कामं अडलेली आहेत तर मार्ग मिळतील. त्यांची तृप्ती, त्या पितरांना शांतता ही खूप महत्त्वाची आहे. दररोज नाही करू शकत तर पंचमहायज्ञ नाही करू शकत, पंचगव्याने आंघोळ आवर्जून करा. मौनी अमावस्याला उठल्यावर तर पहिलं पंचगव्याने. आता पंचगव्य म्हणजे काय, तर केंद्रात 5 रुपयाची ती पुडी मिळते. तर गाईच्या 5 पदार्थापासून ते पंचगव्य मिळतं. तर ते आवर्जून तुम्ही आपल्या घरात आणूनच ठेवायचं आहे आणि अगदी चिमटभर टाकायचं आहे. तर त्याने आंघोळ करायची आहे. दोष नाहीसे होतात असं म्हटलं गेलं आहे. पण दान धर्म करा आणि पितरांच्या स्मरणार्थ जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. मौनी अमावस्या खूप पवित्र दिवस आहे. या दिवशी मांसाहार, मद्यपान, धूम्रपान होणार नाही याची काळजी प्रत्येक स्त्रीनी आपापल्या घरात घ्यायची आहे. कारण रविवार म्हटलं तर मग या गोष्टी आल्याच. मग तुम्ही मौन धारण करणार आहे, तुम्ही एवढी सेवा करणार आहे, तुम्ही भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची सेवा करणार आहात, म्हणून याला कुठल्याही अडचणी येता कामा नाही. घरातलं वातावरण सात्विक राहीलच, प्रयत्न करा. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.